आणि आता एक महत्त्वाची बातमी खरात प्रकरणासंदर्भातली। खरातची पत्नी कल्पना खरात विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्पना खरात सध्या फरार आहे। पोलिसांनी तिच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी केली आहे। दरम्यान कल्पनाचं माहेर नाशिकपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे। सिन्नर तालुक्यातील पाडळी या डोंगराळ भागात तिचं माहेर असून या गावी एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचली आहे। दरम्यान जवळपास 20 ते 22 वर्षांपासूनच आमचा आणि कल्पनाचा कोणताही संबंध नाही असं कल्पनाची भावजय हिनं सांगितलं। अशोक तिला येऊ देत नव्हता असंही त्या बोलून दाखवतात। तर माझ्या आत्याचा स्वभाव अत्यंत गरीब होता असं भाचा सूरज सांगतोय। अशोक खरातचे प्रकार ऐकून शिंदे कुटुंबीय धक्क्यात आहेत। त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। कल्पना खरात यांचं माहेरचं गाव हे सिन्नर तालुक्यातील पाडळी इथलं आहेत। आता आपण जर बघितलं तर मी त्यांच्या या घरी आलेलो आहेत। जर ही घराची आपण अवस्था बघितली तर अत्यंत हालाकीची ही संपूर्ण परिस्थिती होती। त्यांचे वडील असतील त्यांचं देखील काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं। त्यांचा भाऊ देखील अस्तित्वात नाही आहेत आणि आता आपण जर बघितलं तर घरी त्यांची मोठी भाऊजाई आहेत आणि त्यांचा भाचा आहेत। काय एकूण ही घरची परिस्थिती आहेत ते ओळखतात का? खरं तर या कल्पना खरात यांचं जे माहेरचं देखील नाव आहे ते सुनीता शिंदे असं त्यांचं नाव होतं। त्यांच्या मोठ्या भाऊजाई आहेत। मावशी काय नाव तुमचं? मंगल उत्तम शिंदे। बरं, आता या त्या ना कधी येतच नव्हत्या आमच्या घरी। बरं, आता 15-16 वर्ष झाली। हां. माझा मुलगा आणि मी ना सगळं आमची शेतीपुती आम्ही करतो। त्यांचा रुपये आम्हाला माहिती नाही। आमच्या घरात नाही दारात नाही ते कावा बरं, कधीच नाही। त्यांचा ना आमचा परिचयच नाही म्हणलं तरी चालेल। बरं, ते कधी येतच नव्हते। गरीब होतो आहे म्हणून हां, येणं जाणंच नाही बा कावा। बरं। आता ह्या ज्या कल्पना खरात त्यांचं इकडचं नाव सुनीता शिंदे बरोबर ना? हा त्यांच्या परिवारात कोण कोण होतं? परिवारात 2 भाऊ 3 जण भाऊ होते। एक वारला, 2 जण भाऊ आहे ना आम्ही तिघी जणी बहिणी त्या। हां, एक चिकणी लिहिले आणि एक ओतरला दिले। बरं। काय झालं तो वडील किंवा भावाचं काय निधन कसं झालं होतं? काय? यांचं म्हाताऱ्यानं गायनं गोऱ्यानं मारलं होतं हां, म्हाताऱ्याला आणि गाय सोडायला गेली। जेव्हा गोरं जाऊन आलं तसं म्हातारा जाग्यावर अरे बाप, येऊन गेलं आणि ना हा माणूस आहे ना मेन लाईट मोटर चालू करायला गेली। तेवढ्यात मोटर चालू करता ना लाईट जायला होती। त्यांनी दाबली बटणं। तेवढ्यात जाग्यावर माणूस ठेवून दिला। हे तुमचे पती? हा अरे बाप, 15-16 वर्ष झाली त्यांना। बरं। एकूण घरचा व्यवसाय काय होता? वडील काय करायचे यांचे? आणि शेतीच करायची। शेतीच शेतीच करायची. करीत होते। बरं, शेतीच करायची। जनावरं राहायचे आणि शेती करायची। बाकी इतर कुठलंच काही नाही आमचं। बरं, बरं। पण त्याच गोष्टीत नाही आम्ही। मग सुनीता यांचं अशोक खरातसोबत लग्न कधी झालं होतं? किती वर्ष झाली? पण ते एवढं माझ्या लक्षात नाही राहिलं। मी तुम्हाला सांगितलं ना माझी लहानी पोर आहे ना हां. ती आता 11वी झाली लग्न केलं। तिच्या लग्नाला 11 वर्ष झाली। म्हणजे किती वर्ष झाली हो सुनीताच्या लग्नाला? 11 ना 11 22 वर्ष। 22 वर्ष झाले। अरे बाप, मी तिच्या टायमाला डिलिव्हरीला जायला होते आणि सुनीताचं लग्न झालं आमच्या गावामध्ये। मग लग्न कोणी जुळून दिलं होतं? अशोक? लहान्या भावानं ते वारले ना आता। हां, 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 ते भाऊ वारले त्यांनी केलं। बरं। मग कुठून यांचा शोध लागला होता? आणि असं म्हणणे की त्यांच्या वयात पण खूप अंतर होतं किंवा काय? पण मग आता एवढं काही सांगता नाही। मी नव्हते ना हां, हां, हां. इकडं। मी नसल्यामुळं मला ते कसं जमलं कसं लग्न झालं मला कुठल्याच गोष्टीचं काही माहिती नाही। अरे बाप, मी नव्हतेच ना इथं। त्यांचं सुनीता कल्पना यांचं परत तिकडे येणं झालं का? नाही कधी नाही काही येणं जाणं नाहीच आहे त्यांचं। येतच नव्हते त्या। पाहुणा येऊनच देत नव्हते त्यांना। कारण आमची परिस्थिती होती ना हां, त्यांना येऊनच कधी देत नव्हते इकडं माहेर म्हणजे कधी आठवलंच नाही। अरे बाप, देणं नाही घेणं नाही कुठल्याच गोष्टीचं काही नाही। हां, 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 हां. म्हणजे हॅलो ते भाऊन ते घरी बसले तर कुठं रे भाऊ? किती वर्ष आले ते इकडे आल्या नसते तरी? चांगले 20-21 वर्ष होऊन गेले त्यांना। 20-21 जसं लग्न झालं तसं नाही म्हणलं तरी चालेल त्यांचं। म्हणजे संबंधच नाही इकडं। संबंध. जसं लग्न झालं ना तसे ते तिकडंच आहे। अरे बाप. त्यांचं ना आमचं काही म्हणजे विशेष नाही बा। त्यांनी कधी कोणाचा विचारच केला नाही। मग आता हे जे काही सगळं झालं तुमच्या कानावर पडलं का? काय झालं? जसं झालं पण नेमकं आम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही। काहीच सांगता नाही येणार त्या गोष्टींचं। हे ऐकून पण तुम्हाला नुसतं ऐकून बा धक्के बसले आम्हाला। बापरे. धक्का बसला ना असं कधीच नव्हतं बा। आमच्या आनंदाचं आम्हाला थोडं अवघड लागत। हम्म. असं कसं झालं? पोरलंही शांत ना एवढ्या घटना झाल्या म्हणजे आम्ही जसं गाफल राहिलो ना। बरोबर आहे. मग बाप गेला भाऊ गेला आणि त्या गोष्टींमध्ये आम्हाला माहिती नाही ना भाऊ। मग असं कधी आम्हाला ते धक्के बसले जायला लगेच सगळ्या माणसांना। यांचा स्वभाव कसा होता सुनीता यांचा? लई भारी। त्यांना परमेश्वरनं कोणाचा रुपयाचं त्यांना कधी माहिती नव्हतं। पण ते कसं झालं पाहुण्याकडून कसं घडलं
राम जाणं त्यांना सुद्धा काही कळून चुकलं बा ते कळालंच नाही. कळालं असतं तेवढ्या मार्गाला जाऊन दिलं असतं का तिनं आज पोरांची बरोबरी झाली म्हणजे सोपं आहे काय? हां तिचं आयुष्याचं काय मग असं नाही ना. आपण बघत आहोत खरं तर या त्यांच्या मोठ्या भाऊजाई आहेत आणि गेली अनेक वर्ष म्हणजे जसं लग्न झालं तसं त्या म्हणजे लग्न झाल्यापासून आलेच नाही ना, लग्न झालं तसं ते इथे आलेल्याच नाही आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहेत. आमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाहीत असं ते सांगतायत. त्यासोबत ज्या काही आता या घटना यासमोर आल्या आहेत त्या ऐकून आम्हाला देखील धक्का बसला अशीच त्यांनी प्रतिक्रिया दिली. कॅमेरा विकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, पाडळी, सिन्नर. कल्पना खरात यांचं माहेरचं नाव हे सुनीता शिंदे हे होतं. सुनीता यांचे भाचे सूरज शिंदे हे माझ्यासोबत आहेत. सूरज भाऊ, तुम्ही कधीपासून यांना ओळखतात, कल्पना यांना? बालपणीपासूनच. हां, आत्या आहे म्हटल्यावरती बालपणीपासून. पण मग येणं जाणं नव्हतं त्यांचं कधी. बरं लग्न झाल्यापासून कधी आल्या नाही त्या. बरं. पण मग बालपण काय आठवणी होत्या किंवा किती परिवार होता, कोण कोणत्या घरामध्ये? आता मी पण सध्या बाहेरच राहिलो. हॉटेल मॅनेजमेंट होती माझी. रायगडला होतो मी 2-3 वर्ष, साताऱ्याला होतो. त्याच्यामुळं नो आयडिया. बरं बरं. घरात एकूण कोण कोण होतं पूर्ण तुमच्या या आता लहानपणी? कोणते भाऊ होतं काय? आजी, हां, आजोबा, वडील, मम्मी, 2 बहिणी आणि मी. बरं एवढेच असायचं. बरं. साधारणतः शेवटची तुमची आणि त्यांची भेट कधी झाली असावी किंवा कधी पूर्ण फॅमिली एकत्र आली होती काय? माझ्या बहिणीच्या मॅरेडमध्येच भेट झाली होती. बरं. तरी ती किती पण वर्ष? इथं नव्हती झाली. 20-1 वर्ष झालं असं. सिन्नरमध्येच भेट झाली होती. बरं बरं. म्हणजे त्याच्यानंतर त्यांचं येणं जाणंच नव्हतं काही? नाही, कधी येणं जाणंच नव्हतं. कधी गावी आल्या नाही, कधी फोन नाही, काय नाही. बरं. पण मग काय येत नव्हते किंवा काय असं काय? काय आयडिया नाही. त्यांचं त्यांनाच माहिती. कधी कॉल पण केला नाही, काय नाही. बरं 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 बरं. पण मग म्हणजे तुम्ही कधी काय असं भेटायला नाही किंवा असं काही? नाही, त्यांचं घर पण माहित नाही आम्हाला अजून. हां. लहानपणी जायला होतो मी 4थी-5वीत असताना मी घरी गेलो होतो. बरं त्याच्यानंतर मी कधी घरी गेलो नाही. बरं त्यांचं जुनं फार्म हाऊस होतं तेव्हा आम्ही घरी जायला होतो. बरं. नवीन झाल्यापासून तर कधी गेलो नाही. इथं मंदिरावरती पण आम्ही कधी गेलो नाही अजून. गेली नाही. नाही, घरी कोणी राहतच नाही ना. हां वडील नाही, आजोबा नाही, आई एकटी असते, मी एकटा असतो. गाई वगैरे बघायचं असतं, आईला शेती वगैरे. त्याच्यामुळे काही टाइमच भेटला नाही. आम्ही बघत आहोत म्हणजे एकदम हालाकीची परिस्थिती आहे तुमची की गुरं किंवा शेती बघणं. मग एकदम अशोक खरात यांच्याशी कशी ओळख, कसं लग्न जुळलं होतं? ते आता वडील एक्सपायर झाले, त्यांनाच माहिती. त्यांनीच केलं होतं. हां 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 हां. बरं. माझ्या वडिलांनी केलं होतं. हां हां. एक मध्यस्थी होता कोणीतरी, वडिलांनाच माहीत असं. पण मग वडील एक्सपायर झाले. बरं बरं. 2009-10 मध्ये एक्सपायर झाले ते. पण अशी चर्चा होती की अशोक खराचं वय जास्त होतं, त्यांचं लग्न हो. जमत नव्हतं. होतं. हां हां जमत नव्हतं असं काही नाही. हां. वडिलांना वाटलं स्वभाव चांगला आहे, माणूस चांगला आहे, मग त्यांनी. लग्नाचा खर्च त्यांनीच केला होता सगळा? हो, त्यांनीच केलं. बरं बरं. आता हे जे काही सगळं समोर आलेलं आहे किंवा हे ऐकून तुम्हाला काय वाटतं, काय प्रतिक्रिया तुमची? तर म्हणजे ती असं इथं अशोक काय खरात किंवा हां आयडिया तर काही नाही. काही सांगू पण शकत नाही आम्ही. काय खरं काय खोटं काय आयडियाच नाही. आमचं आणि त्यांचा कधी असा परिचयच नव्हता ना. ते कुठं जायचे, कुठे काय. काहीच? No बरोबर. idea. 20-22 वर्ष झाले. बरोबर. आता घरी वडील असेल, भाऊ काय, कोण काय, म्हणजे शेतीच होती सगळं पूर्ण व्यवसाय? कोणाची? आमची? हां पूर्ण. हो, आमची शेतीच होती. त्यांचे वडील शेती, गुरं होते आपल्याकडं. हां, 30-40 जनावर होते, बरं. गाया. ओके ओके. वडील होते तर होते. वडील एक्सपायर झाले, आजोबा. हां हां. मग आम्ही कमी कमी करत गेलो. आता एकच गाय आहे. मग सुनीताईंचं काय शिक्षण होतं, काय कितपतची काय? 10वी शिकलेलं आहे त्या. बरं बरं बरं. शिक्षण पण त्यांनी इथं शाळा पण नव्हती ठणगावमध्ये. इथून पायी पायी जाऊन त्यांनी शिक्षण केलेलं आहे. अरे बापरे. एकदम समजूतदार आणि एकदम अशी म्हणजे आत्यांसारखा स्वभाव कोणाचा नसेल, मी तर असंच म्हणून बोल. लहानपणीपासून एकदम गरिबातनं दिवस काढले ती ना. बाजारात जाणार, बाजारातनं ती पाटी वगैरे डोक्यावरती घेऊन 2-3 किलोमीटर इथून कॉलेज करणार. इथून मान खाली केली का कॉलेजपर्यंत मान कधी वर नव्हती होत आत्यांची. असा माझ्या आत्तीचा स्वभाव होता. आपण बघत आहोत की ही परिस्थिती होती की अत्यंत हालाकीचे संपूर्ण जीवन होतं. 10वीपर्यंत त्या शिकलेल्या होत्या आणि जवळपास आता 20-22 वर्ष होऊन गेले त्या या कोणत्याही कुटुंबाचा त्यांचा संपर्क देखील नाही आहे. हे जे काही घडलं ते ऐकून त्यांनाही धक्काही बसलेलाच आहे. मात्र एकंदरीतच आता हे जे संपूर्ण कुटुंब असतील, गावकरी असतील, त्यांचं हेच म्हणणं आहे की या गावाशी कोणताही संपर्क हा त्यांचा कधीच आलेला नाही. 20-22 वर्षे उलटून गेले आहेत. त्यांच्या जेव्हा मोठ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा फक्त त्या आल्या होत्या. मात्र त्यानंतर कुटुंब आणि ते कधीही भेटले सुद्धा नाही. कॅमेरा की आल्या तर दिवाळीला एखाद दिवस यायच्या, जास्त काही नाही. एक दिवस येऊन आणि लगेच ओके. 1 डे रिटर्न. 1 डे रिटर्न. हो. बरं बरं बरं.
मॅनोन विकी पॉवर प्रांजल कुलकर्णी, नेटिव्ह मराठी, पाडळी, सिन्नर.